स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑनला सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲपवरती केलेला आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जाऊन हा ॲप डाउनलोड करून घ्या. तसंच आज आपण जे काय सर्व मटेरियल इथे यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून नेट बंद करून घ्यायचं आहे आणि सिम्पली ते प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर अशा प्रकारे ते इम्पोर्ट करून घ्या. सिम्पली आपल्याला बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर ते इंटरफेस ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला अशा प्रकारे ग्रुप बघायला मिळणार आहेत. इथं ग्रुप्स आणि लेयर्स बघायला मिळतील. तर आपल्याला इथे टोटल 4 ग्रुपच्या जे काय जोड्या आहेत ते इथं बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन आपल्याला ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली अशा प्रकारे पुढे यायचं आहे. इथं आपल्याला खाली एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल. तर ते एडिटवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 4 बटन दिसतील. तर ते इथं आपल्याला 4थ्या बटनावरती क्लिक करून खाली इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्यासमोर ती गॅलरी ओपन होऊन जाईल. इथून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मटेरियलची फाईल जी काय असेल ती मटेरियलची फाईल इथं ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते मटेरियलची फाईल ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला डेमोसाठी जे इमेजेस मी घेतलेले आहेत तुम्हाला इथे मिळून जातील किंवा तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपण डेमोसाठी इथं जे इमेज घेतलेले आहेत ते आपण अशा प्रकारे इथं बघू शकता. तर तुम्ही सिम्पली इथं अशा प्रकारे इथं ते इमेजेस मी इथे ॲड करून घेणार. अशा प्रकारे ते इमेज ॲड करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथे इमेज ॲड होऊन जाईल. तुम्ही इथं अशा प्रकारे इमेज ॲडजस्टही करू शकता. इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, अजून बॅक निघायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आत्ता जे आपण इथे इमेज ॲड केलेलं आहे तेच आपल्याला इमेज पुन्हा इथं ॲड करायचं. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला M प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला तेच इमेज आपल्याला पुन्हा इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, अशा प्रकारे त्याची लेंथ आपल्याला साईज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. परत काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे आपण जो काय पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. आणि असं जो काय जी लेंथ कमी आहे आपल्याला अशा प्रकारे ते पुढच्या बीटपर्यंत लेंथ वाढवून घ्यायचं आहे. परत ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला ब्लेंडिंग जी काय आहे ते 50% करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करून घेतल्यानंतर तर ॲरोवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली सुरुवातीला यायचं आहे. इमेज समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात खाली आपल्याला इमेज इथं घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे सगळ्यात बॅकग्राऊंडला ही इमेज येऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. इथून बॅक घ्यायचं आणि आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 2-3 अशा प्रकारे इफेक्ट आणि लेअर बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आणि पुन्हा बॅक म्हणून आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे. तर आत्ता जे आपण इमेज बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करून अशा प्रकारे इथे इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीट लावून आपल्याला जो काय पुढचे ग्रुप्स आहेत त्या पुढच्या ग्रुपमध्ये सगळ्यात वरच्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे. तर जे काय आपल्या इथं पुढचं इमेज असेल तसं अशा प्रकारे इथं आपल्याला गॅलरी ओपन करून घ्यायचं आणि आपलं सिम्पली इथं पुढचं इमेज आपल्याला ॲड करून इथं प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आणि पुन्हा यातून बॅक निघायचं आहे. तर पुन्हा त्याच बीटवरती यायचं. तर आत्ता जे काय इमेज ॲड केलेलं आहे ते पुन्हा इथं सिम्पली आपल्याला अशा प्रकारे गॅलरीमध्ये जाऊन ते प्लस चिन्हावरती क्लिक करून पुढचं आपल्याला तेच इमेज ॲड करून घ्यायचं. नंतर ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत जाऊन वाढवून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, सुरुवातीला येऊन समोर लॉंग प्रेस करायचं आणि त्या ग्रुपच्या खाली म्हणजे सगळ्यात खाली आपल्याला इथे हे इमेज घेऊन जायचं आहे. त्या इमेजच्या खाली आपल्याला फक्त सॉन्गची लेअर दिसायला पाहिजे. आता काय करायचं, सिम्पली प्रत्येक वेळी आपल्याला शेक इफेक्ट ओपन करायची गरज नाही. आता जे काय पहिल्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे तर पुन्हा सिम्पली पहिल्या इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट इथूनच करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला शेक इफेक्ट फाईल ओपन करायची गरज नाही. अशा प्रकारे इथे इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला 50% त्याची ऑपेसिटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जे काय आपले 2 ग्रुप्स आलेले आहे दोन्ही तुम्हाला ते ॲडजस्ट करून घ्यायचं. तोपर्यंत आपण ते व्हिडिओ स्किप करून घेऊया. तर इथं आपण प्रत्येक ग्रुपला इथे इमेज ॲड करून घेतलेला आहे. नंतर खाली इमेज ॲडजस्ट करून अशा प्रकारे आपण 4 ग्रुप इथे एडिट झालेले आहेत. तुम्ही असे ग्रुप एडिट करून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढे येऊन 10.03 सेकंदाचा एक बीट बघायला मिळेल. त्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला जे काय पुढचे इमेज आहे सिम्पली अशा प्रकारे ते क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या बीटला जायचं आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे या बटनावरती क्लिक करून कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या प्लस चिन्हावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढचे इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि सेम आपल्याला इथे एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पुढेपर्यंत इमेजेस ॲड करत जायचं. तर आपण इथे इमेजेस ॲड करत जाऊया. तर इथं आपण एक इमेज ॲड करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं 15.13 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे इथपर्यंत येऊन आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. आता इथे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे. तर इथं आपल्याला 2 पुढं लेअर बघायला मिळतील. तर इंक व्हिडिओचे इथं आपल्याला पहिला जो काय आपला व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओला क्लिक करून सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे.
दोनपैकी आपल्याला तर पहिली लेअर कॉपी करून घेऊन पुन्हा यातून बॅक निघायचं आहे, आपल्या मेन प्रोजेक्टला यायचं आहे. तर आत्ता जे काय आपण 10.03 सेकंदाचा बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे आणि आत्ता जे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक पहिल्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा ग्रुप इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इथे आपण इथून पुढं सगळ्या जे काय आपल्या इथं इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला म्हणजे 13.22 सेकंदापर्यंत आपल्याला ते ग्रुप पेस्ट करून घेणार आहे. आता आपल्याला याची एक्स्ट्रा लेंथ वाढवून घ्यायचा आहे. इथं आपण 15.13 सेकंदाचा बीट आल्यानंतर पुन्हा आपल्या शून्यावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला सिम्पली आपले पुढचे इमेजेस इथे एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे. ते फुल स्क्रीन करून सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला येऊन एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथं प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला टोटल 4 इमेजेस ॲड करायचं आहे. तर इथं आपण 4 इमेजेस ॲड करून घेऊया आणि याचा एक्स्ट्रा पार्ट हे आपण इथं अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. इथं आपल्याला 19.27 सेकंदापर्यंत इथं आपल्याला हे इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक देऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला इफेक्टची काय दुसरी लेअर बघायला मिळेल. आपली पहिली लेअर तर कॉपी केलेलं आहे, दुसऱ्या इमेजच्या लेअरला यायचं आहे आणि सिम्पली त्याला क्लिक करून आपल्याला इफेक्टला क्लिक करून इथं अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे इथं इफेक्ट इमेजला क्लिक करून इथून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बॅक देऊन आपल्याला बीट मार्कमध्ये इथं बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. तर आता जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते इमेजवरती यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे इथं 15.13 सेकंदाचा बीट लावून आपले जे काही 4 इमेजेस आहेत 4 इमेज आपल्याला अशा प्रकारे इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करून तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपले 4 इफेक्ट इथे पेस्ट होऊन जातील. अशा प्रकारे इथे बघू शकता आपले इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 19.27 सेकंदाचा जो काय बीट आहे त्या बीटला सिम्पली प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला आपले पुढचे इमेजेस इथे एक करून ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून फुल स्क्रीन करून घेणार आहे आणि याचा आपल्याला एक्स्ट्रा पार्ट पुढच्या बीटला जाऊन कट करून घ्यायचा आहे. असं आपण इथून पुढच्या प्रत्येक बीटला जेवढे काय आपले बीट्स आपल्याला टोटल 3 इमेजेस ॲड करायचे आहेत आपण 3 इमेजेस इथं ॲड करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे त्याची आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथून बॅक निघायचं, शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे येऊन सिम्पली आपल्याला जी काही दुसरी आपली लेअर आहे तर आपण पहिली ते ही लेअर कॉपी केलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटला एक इफेक्टची व्हिडिओ बघायला मिळेल. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आणि पुन्हा बॅक निघायचं, आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 19.27 सेकंदाचा जो काही आपला बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे आणि इथे येऊन सिम्पली आपल्याला त्या बीटला बरोबर येऊन लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून आपल्याला इथे ही व्हिडिओची लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली इथे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला 3 बीटला 3 लेअर इथे पेस्ट करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओला एक स्पेशल लुक इथं मिळून जाणार आहे. तर आता आपल्याला सगळ्यात एक लास्ट स्टेप काय करायचं आहे, इथे आपल्याला वरती स्क्रॉल करून आपल्याला तिथं 3 लेअर बघायला मिळतील. तर आपल्याला 3 लेअरच्या काय आहेत ते आपल्या पेंजेच्या लेअर आहेत. तर 3 लेअरसमोर लॉंग प्रेस करायचं आहे. 3 लेअर आपल्याला इथे लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहेत आणि सिम्पली डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आधी कॉपी करायचं आहे नंतर डिलीट करायचं आहे. नंतर सुरुवातीला सगळ्यात वरती सुरुवातीला आल्यानंतर इथे लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्यात वरती आपल्या हे लेअर पेस्ट झालेलं दिसून येतील. तिथे आपल्याला अशा प्रकारे लेअर बघायला मिळणार आहेत. तर सिम्पली आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या